विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 67 चालू आहे आता आपला. आधी श्लोक बघू. सोमपो मृतपः सोमः पुरुजित पुरुषत्तमः विनयो जयः सत्यसंधो दाशार्हः सात्वतां पतिः. श्लोकातलं पहिलं नाम आणि क्रमाप्रमाणे 503 नाम सोमपः. ओम सोमपाय नमः. सोमं पिबति सर्वयज्ञेषु यष्टव्यदेवतारूपेणेति सोमपः. किंवा आणखीन एक भाष्य केलं आहे, धर्म मर्यादां दर्शयन यजमानरूपेण वा सोमपः. म्हणजेच समस्त यज्ञांमध्ये सर्व यज्ञेषु म्हटलं आहे, सर्व यज्ञांमध्ये परमात्मा कसा आहे, यष्टव्य म्हणजेच पूजनीय अशा देवतारूपाने सोमपान करतात आणि म्हणूनच सोमप ही त्यांना एक संज्ञा दिलेली आहे. किंवा पुढे जे म्हटलं आहे धर्ममर्यादां दर्शयन म्हणजे यजमान रूपाने धर्ममर्यादा दाखवत सोमपान करतात, म्हणूनही त्यांचं एक नाम सोमप असं सांगितलेलं आहे. श्री नारायण सर्व देवतांच्या वतीने प्रतिनिधी रूपाने आमंत्रित केला जातो आणि म्हणून तो सोमप म्हटलेला आहे. सोमपान आणि सामगान हे जे आहे हे दोन हे सुखाची परमावधी आहे. शरीराला पान आणि मनाला गान हे प्रसन्नता देते. सोमयाग नावाचा सुद्धा एक यज्ञ आहे. सोमवल्ली नावाची जी औषधी आहे ती गुणधर्मयुक्त वनस्पतीच्या रसाचं अग्नीमध्ये हवन करणं म्हणजे सोमयाग यज्ञ करणे होय. सोमरस म्हणजे कोणत्याही प्रकारचं पेय अथवा मदिरा नसून सोम नावाच्या वनस्पतीचा तो रस आहे आणि सोमरसाच्या ज्वलनामुळे त्यामधील औषधी गुणधर्माचे वातावरण प्रक्षेपण झाल्यामुळे निसर्गातील सर्व घटकांचं पोषण होतं असं वेदांनी सांगितलेलं आहे. वेदांनी निसर्गाला ईश्वरत्व दिलेले असल्यामुळे सोमयागाच्या आयोजनाने निसर्गरूपी ईश्वर प्रसन्न होतो असं म्हटलं जातं. सोमयागामुळे निसर्गाचे सृष्टीचक्र म्हणजे तालचक्र सुचारू रूपाने चालण्याला मदत होते आणि त्या माध्यमातून सर्व जीवसृष्टीस उपयुक्त असलेल्या संसाधनांचं जे मुबलक प्राप्तव्य आहे त्या प्राप्तव्याचे वरदानसुद्धा मानवाला प्राप्त होतं असं म्हटलं आहे. म्हणजेच सोमयाग हा संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी केलेला एक उपक्रम आहे. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थ नसून सर्व जीवसृष्टीला सुख समृद्धी शांती आणि स्वास्थ्य लाभावे ही संकल्पना केली जाते. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्री विष्णू यांनी देखील सोमयागाला पावित्र्य आणि ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया संबोधलेली आहे. सोमयागाचं आयोजन करण्यासाठी सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन काम करणं अपेक्षित आहे असंही म्हटलं जातं. त्याचा विशिष्ट विधी आहे. तो विधी जे सोमयाग करतात त्यांना ते सगळं माहिती असतो आणि ते सांगतात त्याप्रमाणे. फक्त एवढंच सांगायचं आहे की याच्यामध्ये या यज्ञामध्ये विशिष्ट दिवसानंतर मग काय काय करायचं काय काय नाही हा सगळा विधी जो सांगितला आहे त्यावेळेस नंतर सोमवल्लीला कुटून त्याचा रस काढून या सोमरसाची विशिष्ट मंत्र म्हणून यज्ञात आहुती दिली जाते. आणि या समस्त यज्ञामध्ये विष्णू जो आहे परमात्मा विष्णू हा यष्टव्य म्हणजे पूजनीय देवता रूपाने ते सगळे सोमपान करतात असं म्हटलं जातं आणि म्हणून सोमप ही संज्ञा त्याला दिलेली आहे. गीतेत सुद्धा सांगितलं आहे की त्रैविद्यामां सोमपा पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते. तिन्ही वेदांमध्ये सांगितलेली सगळी सकाम कर्मे करणारे आणि सोमरस पिणारे जे लोक असतात ते पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. आणि अशा प्रकारच्या या सोमयागामध्ये जी देवता आहे ती देवता म्हणजे श्री विष्णू श्री नारायण आणि म्हणून त्यांचं एक नाम सोमप असं सांगितलेलं आहे. आणि आध्यात्मिक अर्थ जो सांगितला आहे की आध्यात्मिक सोम म्हणजे कोणतं तर आत्मज्ञान आणि ते पवित्र अंतःकरणामधून गरज येते आणि असं जे आत्मज्ञान आहे हे परमानंद देणार आहे आणि म्हणूनही त्याला सोमप असं म्हटलं आहे. म्हणजे सोमयागात जो यजिला जातो यज्ञभूक परमात्मा तोही सोमप आणि सोमम पिबत सर्वे यज्ञेषु यष्टव्य देवता रूपेण इति
असं म्हटलं जाते. आणि धर्ममर्यादां दर्शयन यजमान रूपेण, आपल्या अंतःकरणामध्ये जो वास करतो तोही सुद्धा धर्ममर्यादा दाखवणारा आहे. धर्ममर्यादा दाखवत दाखवत तो सगळं आपल्याला मार्गदर्शन करत असतो. अशाही अर्थाने भगवंताचं एक नाम सोमप असं सांगितलेलं आहे. श्लोक 67. 504 नाम बघतो आपण. अमृतपः. ओम अमृतपाय नमः. स्वात्मामृतरसं पिबन् अमृतपः असुरैः ढीयमाणम् अमृतं रक्षित्वा देवान् पाययित्वा स्वयमप्य पिबदीति वा. म्हणजेच अमृताचे प्राशन करणारा किंवा समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे रक्षण करणारा. अमृताचे प्राशन करणारा म्हणजे अमृतपः. प लागलाय अमृत प. प म्हणजे पिबती या अर्थाने. आधी पण आपण सोमपचा अर्थ तो बघितलाय, सोमम पिबती. तसं अमृतम पिबती इति किंवा स्वात्मामृतरसं पिबन असंही अर्थ केला आहे, म्हणून त्याला अमृतपः एक नाम दिलेलं आहे. सोमप हे 503 नाम आणि अमृतप हे 504 नाम, हे दोन्ही पदं जोडून आली आहेत. त्यामध्ये तुलना आणि तफावत दाखवण्याचा हेतू आहे. प्रत्येक आदर्श जीवाला एका उंच भूमिकेवर घेऊन जायला मदत करीत असतो आणि म्हणून तो प्रत्येक आदर्शच परमात्मा स्वरूप आहे. तथापि भूमिकानुसार त्यांच्यामध्ये तरतम भाव हा राहतोच. इथेही या 2 पदामध्ये तसाच तो आला आहे. पार्थिव भोगापेक्षा दिव्य भोग श्रेयस्कर. कामना करणारे जे असतात ते सोमयाग करतात आणि त्या सोमयागामध्ये जे जे काही अर्पण केलं जातं त्या ठिकाणी यष्टव्य म्हणून, पूजनीय म्हणून जी देवता आहे ते परमात्माच या अर्थाने. अनेक देवतांचं पूजन केलं जातं आणि मुख्य तोच देवता श्री नारायण त्यांना त्या देवतांना ते पोचवतो, पण तोही तिथे यष्टव्य रूपाने असतो. आणि म्हणून ते जे सांगितलं आहे ते पार्थिव भोग आहे आणि त्यासाठी या कामना केल्या जातात. आणि दिव्य भोग जे सांगितले ते अमृतपः म्हणजे श्रेयस्कर असे असतात. म्हणून इथे दोन्हीमध्ये जे तरतम भाव आहे किंवा जी तफावत दाखवली ती या अर्थाने आहे. लोकायतिक जे आहेत ते नास्तिक, ते पार्थिव भोगवादी होत असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजे ते म्हणतात की हे जे आयुष्य आहे हे तोवर खा प्या मजा करा, मेल्यानंतर सगळाच कारभार आटोपला जातो. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा कृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हा न्याय चार्वाकाने जो सांगितला आहे तो आतापर्यंत आपण बरेच वेळा सांगितला गेला आहे किंवा सगळ्यांनी वाचला आहे, ऐकला आहे की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगा, अगदी खा प्या मजा करा अशा अर्थाने, म्हणजे भोगवादी जीवन जगा. अगदी वेळ पडली तर ऋणम कृत्वा, ऋण काढून घृतम पिबेत, तूप प्यावं. हा जो एक त्यातला हे सांगितलेला आहे त्या आता. कारण भस्मीभूतस्य देहस्य, हा जो देह आहे हा राखच होणार आहे आणि पुनरागमनम कुतः, पुन्हा आगमन कुठे याचं असं त्याचं म्हणणं आहे चार्वाकाचं. आणि हा सगळा सामान्य जीवनाचा आदर्शही आहे, आपण तेच करत असतो. पण वैदिकांना ते मान्य नाही आहे. ते आस्तिक आहेत. देह मेला म्हणून जीवन संपलं असं ते मानत नाहीत. इहलोकाप्रमाणे परलोकही आहे आणि त्या परलोकामध्ये जीव कर्मानुसार सुखदुःख भोगतो असं ते मानतात. आणि म्हणून पापवर्ज करून यज्ञाने पुण्य संपादावे असं सांगितलं जातं. आणि मग पुण्यबलाने स्वर्गामध्ये विपुल सुख भोगावे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा हा जो वेदवाद आहे हा गीतेच्या श्लोकामध्ये पण असा आलेला आहे की त्रैविद्यामाम सोमपाप पूतपापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नन्ति दिव्यान दिविदेव भोगान. पुन्हा ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम मग क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. अशा प्रकारच्या कामना करून यज्ञयाग ते करतात, पापमुक्तही होतात आणि आपल्या पुण्याचं फळ म्हणून ते स्वर्गलोकातही जाऊन तिथले उपभोग घेतात असं म्हटलं. स्वर्गलोक याचा अर्थ सगळे उत्तम उत्तम सुख त्यांना मिळत जातं. परंतु तेथं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेतल्यानंतर क्षीणे पुण्य, पुण्य क्षीण झाल्यानंतर पुन्हा
मर्त्य लोकम विशंती, पुन्हा मृत्यूलोकात येतात. अशा प्रकारे स्वर्गप्राप्तीचं साधन असणाऱ्या तिन्ही वेदांमध्ये सकाम कर्माचं अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात, म्हणजेच किंवा वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर पुन्हा मृत्यूलोकात येतात, हेही ते या ठिकाणी सांगितलं आहे. लोकायतकांपेक्षा वैदिकांचा विचार जरा बरा म्हटलेला आहे. तरी तो कसा आहे? निर्दोष नाही, यामध्ये शाश्वती नाही. पार्थिव भोग जसे क्षणिक आहेत तसे दिव्य भोगही क्षणिक आहेत, नश्वर आहेत. मग विचारी माणसाला त्याच्याबद्दल उत्साह कसा वाटणार? म्हणून वेदांती म्हणतात की बाबा रे, तुझा सुरारस काय किंवा सोमरस काय कितीही आनंद देणारा वाटला तुला, तरी तो आज ना उद्या संपला म्हणजे मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या आहेस ना, पुन्हा दुःखच ना, म्हणजे सगळं मुसळकेरात. तेव्हा त्यात काही सार नाही आहे. जे चिरंतन अक्षय सुख त्यांचीच कास धरली पाहिजे हे सांगतात. आणि असं जे आहे ते आहे आत्मज्ञान. आत्मज्ञान काय? अक्षय सुख देणार आहे आणि तोच मानवाचा खरा आदर्श आहे. त्यासाठी त्याने जगावे, मरावे. तेच काय? अमृत आहे. तेच अक्षय सुख जे आहे, आत्मज्ञान जे आहे ते अमृत होय. आणि परमात्मा हा असा परमादर्श रूप आहे, असल्यामुळेच तो कसा आहे? अमृतप होय. परम आदर्श रूप आहे परमात्मा. परमादर्श रूप म्हटल्यामुळेच तोच अमृतप आहे. वैदिकांच्या भूमिकेवरून तो सोमप, तर वेदांताच्या भूमिकेवरून तो कसा आहे? अमृतप होय, अक्षय सुख देणारा होय. पौराणिक अर्थानुसार क्षीरसागर मंथनाच्या वेळी अमृतप्राप्ती झाली, त्यावेळी असुरांनी अमृत कलश पळवून नेला होता. त्यावेळी नारायणाने स्वतः अपूर्व सौंदर्यवती मनोहारिणी मोहिनीच्या रूपाने तो मिळवला आणि मग सर्व देवांना तो त्यातलं अमृत दान केलं. देवांबरोबर अमृतपान आणि प्राशनही त्यांनी केलेलं आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनही श्री विष्णू अमृतप म्हणजे अमृतम पिबती, अमृत पिणारा असाही अर्थ केला गेलेला आहे पौराणिक कथांनुसार. श्लोक 67 505 नाम बघतो आपण. सोमहा. ओम सोमाय नमः. सोमरूपेण औषधी पोषयन् सोमः. किंवा आणखीन एक भाष्य केलं आहे, उमया सहितः. सोम, स उमा असे दोन वेगवेगळे शब्द घेतले आहेत. संधियुक्त होऊन तो सोम झाला आहे. आणि उमा, मा म्हणजे आकारांत शब्द आहे हा, आणि स म्हणजे सह. उमया सह. उमया ही तृतीया विभक्ती घेतलेली आहे आणि सह म्हणजे बरोबर, ज्याच्याबरोबर त्याची तृतीया विभक्ती असते, म्हणून इथे उमया सह शिववा असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपण पुढे बघणार आहे विवेचनात. पण आधी हे बघू की औषधींचं पोषण करणारा. सोमरूपेण औषधीही म्हणजे औषधींचं पोषण करणारा तो सोम, म्हणून त्याचं एक नाम सोम आहे. कारण की भगवंताने सांगितलेलं आहे की पुष्णामीच औषधी सर्वात सोमो भूत्वा रसात्मकः. मीच रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मीच अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो अशा अर्थाने. म्हणूनही भगवंत परमात्माचं एक नाम सोम सांगितलेलं आहे. जो सोम म्हणजे चंद्र स्वरूपामध्ये आपल्या प्रकाशाने वनस्पती सृष्टीतील औषधींच्या रसगुणांचं संवर्धन करतो. फळं, फुलं, धान्यांमधील अन्नगुणांचं संवर्धन तोच करतो. वनस्पतींमधील रसांचं किंवा अन्नगुणांचं संवर्धन तो करतो. ह्या सोमचा दुसरा अर्थ सांगितलेला आहे की भगवान शिव उमया सहित. उमे सहित म्हणजेच उमया सह. उमया, उमा शब्दाची उमया तृतीया विभक्ती घेतली आहे आणि स आधी लागलाय म्हणजे बरोबर असा असेल तर सोम हा एकत्र शब्द झालाय. तो सोम म्हणजे श्री शंकर असा अर्थ घेतला तर इथे पुन्हा शंका येऊ शकते की विष्णू सहस्रनामामध्ये हा सोम म्हणजे सांब शिव कसा काय आलाय, त्याचं इथे काय प्रयोजन? शंकर किंवा सांब शिव इथे काय त्याचं प्रयोजन? पण सांगायचं हे आहे की इथे शिव, विष्णू आणि ब्रह्मा या देवतांचं स्मरण नाही आहे, तर ते फक्त एका परमात्म्याचे स्मरण आहे. तोच शिव, तोच विष्णू, तोच ब्रह्मा होय परमात्मा.
यातील सगळी पदं परमात्मवाचक आहेत, अन्य देवतावाचक नाहीत. त्यामुळेच शिववाचक किंवा विष्णुवाचक किंवा ब्रह्मा वगैरे इत्यादी अन्य देवतावाचक ही पदं नाहीत, तर सगळी परमात्मवाचकच समजायची. आणि त्यानुसार सोम हे पदही परमात्मवाचक घ्यायचं. परमात्मा कसा आहे? हा चेतन असल्यामुळे सदैव स्मृतिमान असतो, स्वानुभवयुक्त असतो, आत्मज्ञानयुक्त असतो. हे जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान म्हणजे ही आत्मविद्याच सांगितलेली आहे. म्हणजे आत्मज्ञान मिळवायचं असेल तर ती आत्मविद्या हवी. मग आत्मविद्या म्हणजे कोण? तर उमा पदाने ती सांगितली आहे. उमा, उमया सह जे म्हटलंय ते आत्मज्ञान आत्मविद्या सहित अशा अर्थाने, ज्या अर्थी तो चिद्रूप परमात्मा सदैव आत्मविद्या म्हणजेच या आत्मविद्येचा नाथ आहे किंवा आत्मविद्येचा स्वामी म्हटलेला आहे किंवा पती आहे, या अर्थाने तो परमात्मा कोण आहे? सोम, उमया सहित, उमया सह सोम, असा इथे व्युत्पत्तीने अर्थ सांगितलेला आहे. शिव या अर्थाने नव्हे, शिव किंवा शंकर या अर्थाने नव्हे. ओम जसा एकाक्षर ब्रह्म आहे तसा उमा शब्द कसा आहे? द्व्यक्षर आहे. द्व्यक्षर म्हणजे 2 अक्षरांनी युक्त आहे, उ आणि मा, पण ते ब्रह्मच म्हणता येईल. ओम मध्ये सुद्धा अ, उ आणि म हे मिळून ते एकाक्षर झालेलं आहे. तसंच उमा हे जरी द्व्यक्षर असलं तरी ते ब्रह्मच म्हणता येईल. निदान तिला ब्रह्मविद्यावाचक असं मानायला हरकत नाही. आत्मविद्या किंवा ब्रह्मविद्या जी म्हणतात त्या अर्थाने ही आहे. दोन्ही पदामध्ये अ, उ आणि म हे वर्ण आहेत. म्हणजेच ओंकारामध्ये काय आहे? ओंकारामध्ये अ, उ आणि म. त्यानुसार सोममध्ये सुद्धा ही अ, उ आणि म आहे. केनोपनिषदामध्ये उमा ही हैमवती आहे असं सांगितलेलं आहे. तिने देवांना ब्रह्माची ओळख करून दिली अशी आख्यायिका आलेली आहे. हैमवती म्हणजे हिमालयाची पुत्री या अर्थाने. आणि तिचा उल्लेख केनोपनिषदामध्ये हैमवती असा आला आहे आणि तिनेच देवांना ब्रह्माची ओळख करून दिली अशी आख्यायिका आहे. त्यानुसार उमा काय आहे? ब्रह्मविद्या होय असं हे समीकरण दृढ झालं. सोम हा अमृतस्यंदी म्हणूनही प्रसिद्ध आहे. परमात्मा हा तसाच जीवांना ज्ञानामृताने अमर करतो. सोम म्हणजे चंद्र हा जसा अमृतस्यंदी आहे तसा परमात्मा हा जीवांना ज्ञानामृताने अमर करतो, त्यांना परमसुख देतो, त्यांना मोक्ष देतो जीवांना. आणि म्हणूनही तो कसा आहे? सोम. सोम ही भगवत विभूती हा उल्लेख म्हणूनच गीतेच्या 7व्या अध्यायातील 10व्या श्लोकात पण आलेला आहे. नक्षत्राणा आहे 10व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकात पण आलं आहे की नक्षत्राणामहम शशी. नाही, गीतेच्या 7व्या अध्यायातील 10व्या श्लोकात आहे. नक्षत्राणामहम शशी प्रभास्मी शशी सूर्ययोः अशा अर्थाने सुद्धा नक्षत्रांमध्ये शशी मी आहे म्हणजे चंद्र मी आहे किंवा प्रभास्मी शशी सूर्ययोः. शशी म्हणजे चंद्र आणि सूर्याची जी प्रभा ती सुद्धा मीच आहे असं भगवंतांनी 7व्या अध्यायात गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सारांश अभिधा लक्षण किंवा व्यंजना कोणत्याही अर्थाने तो परमात्मा कसा आहे? सोम होय. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 प्रकारचे यांनी अर्थ समजून घेतले जातात. अभिधा म्हणजे काय? तर ज्या शक्तीच्या माध्यमाने प्रचलित अर्थाचं ज्ञान होतं त्याला अभिधा शक्ती म्हणतात. किंवा लक्षणा म्हणजे काय? तर सांगणारा व्यक्ती कोणते प्रयोजन किंवा लक्ष्याचा आधार घेत या प्रकारच्या शब्दांचा उपयोग करतो. याचा शाब्दिक अर्थ एक प्रकारचा किंवा त्यामध्ये लपलेला असतो किंवा भिन्न प्रकारचाही असतो, त्याला लक्षणा म्हणतात. लाक्षणिक अर्थ असं जे म्हटलं जातं कधी कधी, तर त्यामध्ये एखादा अर्थ दडलेला असतो, लपलेला असतो किंवा एखादा भिन्न प्रकारचे अर्थ असतो, पण तो त्या शब्दातून सांगायचा असतो. आणि तिसरा म्हणजे व्यंजना. यामध्ये गूढार्थ किंवा व्यंगार्थ ध्वनित होतो, गहन अर्थ यात दडलेला असतो. म्हणून म्हटलं आहे की सोम हे नाम कसं आहे? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना कोणत्याही अर्थाने जरी बघितले तरी त्याच्या अर्थाला कुठलीही बाधा नाही. सोम म्हणजे चंद्र या अर्थाने बघितलं किंवा उमया सहित, उमा सहित असाही अर्थ घेतला तरी त्याचा अर्थ उमा म्हणजेच ही आत्मविद्या आहे. आणि परमात्मा कसा आहे?
आत्मज्ञान आहे, चैतन्ययुक्त असल्यामुळेच अनेकांच्या ठिकाणी तोच आहे आणि तोच आत्मज्ञान पण आहे. आत्मविद्याही त्याच्यासोबतच असते अशा अर्थाने, कारण आत्मविद्येतूनच हे सगळं ज्ञान होतं. अशा अर्थाने तो कसा आहे, सोम म्हटलेला आहे. तो नक्षत्रनाथ सोम, तो आत्मविद्यानाथ, आत्मविद्येचा पती, नाथ म्हणजे स्वामी. या अर्थानेही तिने उमेनी सांगितलं आहे, ती ब्रह्माची ओळख करून दिलेली आहे. म्हणून तो सुद्धा आत्मविद्यानाथ आहे आणि तो मोक्षनाथ पण आहे, म्हणजे परमानंद देणारा आहे, मुक्ती देणारा आहे. म्हणून त्याला मोक्षनाथ किंवा मुक्तिनाथ असेही म्हटलेलं आहे. म्हणजे नक्षत्रनाथ असो, आत्मविद्यानाथ असो, मोक्षनाथ असो, अशा वेगवेगळ्या प्रकाराने ज्या अर्थ जरी सांगितलेला असला तरी तोच परमात्मा कसा आहे, तोच एक सगळं काही आहे. इथे सोमपही तोच, अमृतपही तोच, आणि आता या श्लोकामधला सोमसुद्धा तोच म्हटलेला आहे. म्हणजे पोषण, शिक्षण आणि रक्षण करणाराही तोच आहे. सोमरूपेण औषधीही पोषयन, सोमरूपाने औषधींचं पोषण करणारा परमात्माच जणू काही चंद्र या अर्थाने, म्हणून तो इथे सोम नामाने इथे प्रसिद्ध आहे, सांगितलेलं आहे. श्लोक 67 506 नाम बघतो आपण. पुरुजित. ओम पुरुजिते नमः. पुरून बहून जयती इति पुरुजित. पुरु म्हणजे पुष्कळांना, जयती म्हणजे जिंकणारा अशा अर्थाने. म्हणून पुष्कळांना जिंकणारा म्हणून त्याचं एक नाम पुरुजित. पुरुजित, सहस्रजित, अनंतजित अशी पदे सहस्रामध्ये आली आहेत. तिन्ही पदांचं तात्पर्य एकच आहे. परमात्मा हा द्यूतामध्ये किंवा युद्धामध्ये दैवदृष्ट्या वा पुरुषाकारदृष्ट्या विजेता आहे, विजयी आहे. तो पुरु म्हणजे विपुल धनजन जिंकतो. हार त्याला ठाऊक नाही. तो प्रत्यक्ष युद्धात वा तत्प्रतिक सोंगट्याच्या खेळामध्ये द्यूतात सारख्या जितीवर जीत मिळवीत जातो. जितीवर जीत मिळवीत जाणं अशा अर्थाने त्याचं प्रत्येक वार, त्याचे प्रत्येक दान त्याला जय मिळवून देत असते. परमात्मा सत्ता सर्वोपरी आहे, तिच्या अधीन सारं विश्व आहे आणि त्यामुळेच तीच एक विजयी आहे. जीवांचे क्षणिक जय पराजय त्या सत्तेपुढे सारखेच आहेत. ताटातील काय किंवा वाटेतील काय, शेवटी दोन्ही घास जेवणाऱ्याच्याच पोटात जातात. तसे सर्व जीव आणि त्यांचे उद्योग आणि त्यांची हार जीत सगळेच्या सगळे त्या परमात्मा शक्तीमध्ये विलीन होतो. सर्व जलप्रवाह जसं शेवटी समुद्रामध्ये समाप्त होतात, तसे जीवांच्या जीवनाचे ओघ त्यांच्या सगळ्या बऱ्या वाईट प्रवृत्ती सगट आणि त्यांच्या यश अपयशासकट परमात्मा सत्तेमध्ये समाप्त होतात. आणि म्हणून तो परमात्मा पुरुजित म्हणावायचा. जो परमात्मा शक्तीला वश होऊन राहिला तोही पुरुजित होय, कारण त्याची स्वतंत्र हार जीत राहिलेलीच नसते. जो या परमात्म्याला वश झालेला आहे असा भक्त, असा श्रेष्ठ, असा महात्मा, याचं जे त्याला सुद्धा पुरुजितच म्हणतात, कारण त्याची स्वतंत्र हार जीत राहिलेली नसते. गीतेमध्ये भगवंत जीवाला हाच उपदेश करतात की निमित्त मात्रम भव सव्यसाचित, तू केवळ निमित्त हो. बरं वाईट सगळं ईश्वरी संकल्पनानुसार घडत आहे. मी बरे कर्म करणारा म्हणून फुशारकी मारू नको, किंवा मी वाईट कर्मे करणारा म्हणून एक खट्टू होऊ नकोस. पण ओळख की आपण ईश्वरी हातातलं एक हत्यार आहे. तो हवा तसा त्याचा वापर करीत आहे आणि म्हणून त्यालाच वश होऊन राहावयाचे. यशापयशच त्याचे आहे. यश आणि अपयश हे फक्त त्याचं आहे, आपण त्यात कुठेच काही नाही. मा व्यथिष्ठा युध्यस्व हे जे म्हटलेलं आहे भगवंताने, ते यासाठी की दुःखी होऊ नकोस, युद्ध कर, जेतासी तू जिंकणार आहेस. उत्तिष्ठ यशो लभस्व, उठ आणि यश मिळव. भुंक्ष्व राज्यम समृद्धम हे अर्जुनाला सांगितलं आहे ती, आणि हे समृद्ध असं राज्य तू भोग अशा अर्थाने. पण कुठल्या गोष्टीची चिंता करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, मला शरण जा, मला वश होऊन मग तुला जे दिलेलं आहे कार्य ते कर. निमित्त मात्रम, तू केवळ फक्त निमित्त मात्र हो, बाकी सगळं मी बघतो. भक्ताला भगवंताचं जे हे आश्वासन आहे हे सरळ आहे, हे अभिवचन आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की पुष्कळांना जिंकणारा जो तो पुरुजित होय. दैवदृष्ट्या वा पुरुषाकारदृष्ट्या सुद्धा द्यूतात युद्धामध्ये तोच विजयी होतो
आणि तोच त्याच्या भक्ताला सुद्धा विजयी करतो. श्लोक 67 507 नाम बघतो आपण. पुरुषोत्तम. ओम पुरुषोत्तमाय नमः. विश्वरूपत्वात् पुरुः उत्कृष्टत्वात् सत्तमः. पुरुषासु सत्तमश्चेती पुरुषोत्तमः. पुरु म्हणजे श्रेष्ठ. सर्व श्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ असा तो सत्तम म्हटलाय. सत्तम म्हणजे उत्तम या अर्थाने. नित्य किंवा आदि शंकराचार्य भाष्यात लिहितात की जो विशाल आहे. विश्वरूपत्वात पुन्हा त्यांनी भाष्य करताना म्हटलंय विश्वरूपत्वात पुरुः म्हणजे विशाल असं त्याचं विश्वरूप उत्कृष्ट रीतीने धारण करतो म्हणूनही तो पुरु आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. उत्कृष्टत्वात सत्तमः सगळ्या उत्कृष्टांमध्ये श्रेष्ठांमध्ये तो सत्तम आहे म्हणजे उत्तम आहे म्हणूनही त्याचं एक नाम पुरुषोत्तम असं सांगितलेलं आहे. जो विशाल असं विश्वरूप उत्कृष्ट रीतीने धारण करतो. पुरुषोत्तम गतिसत्तम अशी आणि यासारखी पदं सहस्रामध्ये अनेक आलेली आहेत. आणि यामध्ये जे उत्तर पद आहे जे सत्तम किंवा उत्तम हे जे उत्तर पद आहे हे श्रेष्ठार्थक असतं. आणि पूर्वपद जे आहे ते नाम आहे. जसं गती आहे किंवा पुरुष आहे हे नाम आहे. आणि त्याचं पुढचं पद जे आहे सत्तम किंवा उत्तम हे श्रेष्ठार्थक म्हणून वापरलं जातं. ही जी कधी षष्ठी विभक्तीने जोडलेली असतात ही सगळी रूपं तर कुठे षष्ठी विभक्ती ते लुप्त असते. पुरुषोत्तम म्हणजे पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा अर्थाने किंवा गतिसत्तम गतीचा साठी तो जो श्रेष्ठ आहे अशा अर्थाने म्हणजे षष्ठी विभक्तीने जोडलेले असतात. जसे क्षमिणाम वराहा. क्षमिणाम वराहा म्हणजे काय तर क्षमाशीलांचा जो श्रेष्ठ आहे. वराहा म्हणजे श्रेष्ठ या अर्थाने. गोविदाम पतीही हे नाम आपण आधी पण बघितलंय. गोविदाम म्हणजे इंद्रियांवर. गो म्हणजे इंद्रिय आणि विदाम म्हणजे ज्या इंद्रियांना ज्यांनी संयमित केलं आहे आपल्याकडे खेचलं आहे घेऊन घेतलं आहे म्हणजे संयमित ठेवलं आहे त्याच्यावर. इंद्रियांवर संयम करणाऱ्यांमध्ये जो पतीही म्हणजे श्रेष्ठ होय. किंवा आणखीन एक नाम बघितलं आपण आधी योगविदान नेता म्हणजे योगविदांचा जो श्रेष्ठ आहे. इथे सगळी षष्ठी विभक्ती वापरली आहे. शक्तिमतां श्रेष्ठ शक्तिमतांचा श्रेष्ठ. सर्वशस्त्रभृतां वरः सर्व शस्त्रां धारण करणाऱ्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे अशी ही सगळी पदं जी आहेत हे निर्धारणार्थ आहेत. आणि म्हणून इथे सगळीकडे षष्ठी विभक्ती वापरली आहे. पण पुरुषोत्तम हा जो हे जे नाम आहे यामध्ये कसं करता येईल हे समास कसा करता येईल तर पुरुषेषु उत्तमः पुरुषांमध्ये जो श्रेष्ठ आहे. इथे निर्धारण नाही आहे किंवा उत्तम पुरुष म्हटलं आहे असा एक समास जोडला जातो. तर दुसऱ्यामध्ये तुलना न करता सामान्यपणे त्याचं श्रेष्ठत्व प्रतिपादलेलं आहे. कोणाशी तेच तुलना नाही आहे तर पुरुषेषु उत्तमः पुरुषांमध्ये जो श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे. इथे पुरुषोत्तम म्हटलं आहे. या नामामध्ये 507 नामामध्ये पुरुषोत्तम म्हणजे पुरुषेषु सत्तमः म्हणजे श्रेष्ठांमध्ये पुरु म्हणजे श्रेष्ठ आणि श्रेष्ठांमध्ये सुद्धा जो श्रेष्ठ म्हणजेच तो कोण तर परमात्मा. पुरु म्हणजे नर हाही अर्थ घेतलाय म्हणून पुरुष म्हटलेला आहे ना. नर म्हणजे मनुष्यजात या अर्थाने. पुरूंमध्ये सुद्धा जो नर आहे पण जडाऊने काय आहे चेतन श्रेष्ठ आहे. आणि त्या चेतनामध्ये सुद्धा काय आहे उद्बीज स्वेदज अंडज जरायुज ही जी सगळी एक एक पायरी आहे अवस्था आहे या प्राणीमात्रांची. उद्बीज म्हणजे खालून मातीतून येणारे अशा अर्थाने. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारी सगळे. अंडज अंडापासून निर्माण होणारे. जरायुज म्हणजे जरा याचा अर्थ वार वगैरे या अर्थाने म्हणजे स्त्री पुरुषांमध्ये किंवा जे स्तन्य प्राणी आहेत त्यांना जरायुज म्हटलं जातं. ही अशी सगळी उत्तरोत्तर श्रेष्ठ हे आहेत. पण हे कोणापासून निर्माण झालेले सगळे चेतनापासूनच. पण त्याही सर्वांपेक्षा उद्बीज स्वेदज अंडज जरायुज याही सर्वांपेक्षा हा श्रेष्ठ होय पुरुषोत्तम होय अशा अर्थाने. म्हणून भगवंताचं एक नाम पुरुषोत्तम घेतलं आहे. विश्वरूपत्वात् पुरुः उत्कृष्टत्वात् सत्तमः पुरुषः च असौ सत्तमः च इति पुरुषोत्तमः असं म्हणून शंकराचार्यांनी भाष्यही केलेलं आहे. श्लोक 67 508 नाम बघतो आपण. विनयः. ओम विनयाय नमः. विनयं दंडम करोति दुष्टानाम इति विनयः. विनय या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपल्याला माहीत आहे की जो अत्यंत नम्र आहे त्याला विनय म्हटलं जातं.
परंतु इथे आदिशंकराचार्यांनी भाष्यात जो अर्थ केला आहे तो की अधर्मी दुष्टांना जो नमवितो विनयम दंडम करोती, दुष्टानाम इति विनयः, म्हणजे अधर्मी लोकांना दुष्टांना जो नमवितो असा अर्थ घेतला आहे. आणि तिसरा अर्थ जो आहे की जो साधकांना निरंतर योग्य तऱ्हेने सत्याच्या धर्माच्या मार्गाने नेतो. विनय, नय म्हणजे नेणे या अर्थाने. बघू त्याचा अर्थ. हे सगळं संस्कृतमध्ये नि हा मूळ धातू आहे, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, त्याला धातू म्हणतात. आणि नि नय, नय हे क्रियापद आहे म्हणजे नेणे या अर्थाने. जो साधकांना, आणि पुन्हा आणखी वि उपसर्ग पण लागलाय, वि नय उपसर्ग वि लागला म्हणजे इथे विशेषत्वानी, विचा अर्थ विरुद्ध असाही केला जातो किंवा विशेष असाही केला जातो. वि या उपसर्गाचा अर्थ म्हणजे जो विशेषत्वानी साधकांना भक्तांना सत्य धर्माच्या मागे नेतो. नय म्हणजे नेतो, वि नय, वि म्हणजे विशेषत्वानी, नय म्हणजे नेतो. म्हणून विनय म्हणजे म्हटलंय की विनयाय हा शब्द इथे वापरलेला आहे, विनय शब्द. या 67व्या श्लोकामध्ये प्रस्तुत श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये, हा जो श्लोक आहे याच्या पूर्वार्धामध्ये 2 सूत्र सांगितले आहेत की सोमपो मृतपस सोमः आणि पुरुजित पुरुसत्तमः, ही सगळी येऊन गेलेली आहेत. आणि आता या खालच्या ओळीमध्ये 67व्या श्लोकाच्या खालच्या ओळीमध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये विनयोजय सत्यसंधः आणि दाशार्ह सात्वतां पती असं चरण आलंय. म्हणजे प्रत्येक चरण हा एक सूत्रवत आहे. विनयोजय सत्यसंध हा अर्धा चरण आणि दाशार्ह सात्वतां पती हा पुढचा चरण. प्रत्येक चरण हा एक सूत्रवत आहे. वस्तुतः सहस्रातील प्रत्येक नामच एक सूत्र आहे. सूत्राची व्याख्या आहे स्वल्पाक्षरम असंदिग्धम ग्रंथ तात्पर्य बोधकम. सूत्राची व्याख्या काय केल्या जाते तर स्वल्पाक्षरम असंदिग्धम ग्रंथ तात्पर्य बोधकम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुहु, अशा अर्थाने केली जाते की व्याख्या सहस्रातील प्रत्येक नामाला लागू होते. खरोखर हे जे विष्णू सहस्रनाम आहे हे अतिविशद गूढ सूत्र ग्रंथ आहे. इतका सुलभ की कोणीही आस्वादावा, इतका दुरह पण आहे की भल्या भल्यांना त्याच्यातला गर्भितार्थ सुद्धा उलगडायला त्रास होऊ शकतो. म्हणजे सुलभही आहे शिवाय तो दुरह पण आहे किंवा भल्या भल्यांना तो उलगडू नये असाही आहे. काव्याचा द्राक्षा पाक आणि नारिकेल पाक अशा 2 जाती कल्पितात. कारण द्राक्ष तोंडात टाकायचे काम पण खोबरं खायचं काम आहे. म्हणजेच कोण खटपट, खोबरं म्हणजे चावून चावून खावं लागतं. एकांत सर्वत्र सौलभ्य आहे तर दुसऱ्या एकामध्ये सुलभता आहे. एकामध्ये म्हणजे कोणात तर द्राक्ष तोंडात टाकायचं आणि खायचं म्हणजे याच्यात सौलभ्य आहे. पण दुसऱ्यामध्ये काठिण्य आहे. खोबरं ज्याला म्हणतं नारिकेल पाक्याचा अर्थ खोबऱ्यामध्ये कसं आहे काठिण्य आहे. द्राक्ष नीरदालाही खाता येतं. नीरद, रद म्हणजे दात आणि नीरद म्हणजे दात नसणारा, ज्याच्या मुखात दात नाही त्याला खाता पिता येईल द्राक्ष, म्हणून त्यासाठी म्हटलंय. तर नारळ कसं आहे दंतीला मुश्किलीने सोलून फोडून काढून चावून खावी लागेल. दंती म्हणजे रद असणारा, दात असणाऱ्याला सुद्धा मोठ्या मुश्किलीने सोलून फोडून चाव करून ते खावं लागेल. पण एक समवयात छेदे करून उभय पाक असं काव्य म्हणजे सहस्रनाम. म्हणजे दोन्ही एकत्र करून जो एक हे आहे त्याला म्हटलंय सहस्रनाम. उभय पाक जे म्हटलंय म्हणजे याचे अशा अर्थाने दगडासारखं अभेद्य म्हणजे कळायलाही मुश्किल पण रसासारखं आस्वाद्य आहे. शर्करा खंडवत म्हटलंय. खडी साखरेचा खडा कसा असतो दातवाल्याला आणि बिनदातवाल्याला सारखाच आस्वाद्य आहे. दात आहे त्यालाही खडी साखरेचा खडा चालतो आणि दात नसणाऱ्याला सुद्धा तो आस्वाद्य आहे. त्याचा रस गिळता येतो किंवा तो तोंडात विरघळून जातो. म्हणजेच कठीण असूनही रसाळ असूनही कठीण. खडी साखरेचा खडा संपून जातो पण हा नामाचा खडा जिभेवर सतत द्रवत असूनही संपत नाही. परमात्मा सत्य आणि संयम उर्फ अहिंसा
याच्या योगे साधकाला गंतव्याला नेऊन पोचवितो. विनय विशेषत्वानी नेतो, म्हणून त्याचं एक नाम विनय. विनयामध्ये सत्य नसेल तर विनय म्हणजे काय होईल? चापलुसी असेल, दांभिकता असेल, चाटुकारिता असेल, नुसतं दाखवायचं. विनय अगदी हात जोडून उभं राहायचं, कधी मान खाली घालून उभं राहायचं, पण त्याच्यामध्ये कधी कधी दांभिकता असते, चापलुसी असते, चाटुकारिता असते. संयम आणि अहिंसा नसेल तर विनय म्हणजे कसं असतं? औद्धत्य असतं. नेतृत्वाला 2 गुण किंवा बले लागतात. एक दर्शन आणि दुसरं 2 चरण. सत्य हे दर्शन बल आहे आणि अहिंसा हे चरण बल आहे. विनयामध्ये ही दोन्ही बले एकवटली आहेत आणि म्हणूनच परमात्मा कसा आहे? विनय. विनय आणि विनय दोन्ही अर्थाने परमात्मा विनय होय. श्लोक 67 509 नाम बघतो आपण. जया. ओम जयाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की समस्तानी भूतानी जयती इति जयः. सर्वांवर जय मिळवणारा, सर्वांना जिंकणारा, म्हणजेच जो नित्य विजयी आहे, म्हणून परमात्म्याचं एक नाम जयः असं घेतलं आहे. या आधीचं नाव आपण विनय बघितलं. परमात्मा विनय आहे म्हणून तो जयही आहे. जीवनाच्या युद्धामध्ये कोणाचा जय होतो? जो सत्याग्रही त्याचा. सत्यासाठी अहिंसेचा आग्रही तो सत्याग्रही. युद्ध हे मुत्सद्दी आणि योद्धा दोन्ही मिळून जिंकलं जातं. जीवनाच्या युद्धामध्ये सत्य हा मुत्सद्दी आणि अहिंसा म्हणजे संयम हे दोन्ही जेव्हा असतं तेव्हा तो योद्धा. विनयामध्ये सत्य आणि अहिंसा दोन्ही एकवटलेली आहेत विनय या नामामध्ये किंवा या शब्दामध्ये. म्हणून जिथे विनय तिथे जय हा ठेवलेलाच आहे आणि म्हणून त्या श्लोकामध्ये विनयो जय हा असं एकत्र नाम आलं आहे. विनयाचा अर्थ आपण वेगवेगळ्या प्रकारे पण बघितला. शिवाय विनय म्हणजे नम्रता किंवा संयम असाही अर्थ घेऊन हे दोन्ही नामं जेव्हा एकत्र येतात तेव्हा या अर्थाने पण त्याचा विशेष अर्थ केला जातो. सत्यात साध्य आणि साधन दोहोंचाही अंतर्भाव होतो. म्हणून एकच नाव घ्यायचे झाले तर सत्य घेतले जाईल, 2 नावे घ्यायची तर सत्य आणि संयम घेतली जाईल. संयमाचे अंतस्वरूप अहिंसा आहे. अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, प्राणाघात, निवृत्ती ही सगळी संयमाची विविध रूपं आहेत. आणि सर्व संयम म्हणजे सर्व संयम धर्माचं तात्पर्य काय? तर अहिंसाच आहे. इतकंच नव्हे तर सत्याचेही तात्पर्य कार्यदृष्टीमध्ये अहिंसाच म्हणावे लागेल. कारण सर्वत्र समदर्शन हेच सत्य आहे आणि या दर्शनातून निष्पन्न होणारा जो व्यवहार, जो व्यापार हा अहिंसा म्हटला जातो. द्वैत कल्पनेमध्ये भय आहे, हिंसा आहे आणि त्या दृष्टीने केलेले सगळे व्यवहार व्यापार हिंसा म्हटलं जाईल. द्वैत भाव असेल तर आपल्याला आत्मदर्शन करून घ्यायचे असेल तर आपणही स्थूल प्रकृती आणि तिच्या सर्व घटकांच्यावर विजय मिळवला पाहिजे. ज्याने ब्रह्मज्ञान प्राप्त केले तो स्वतः ब्रह्मस्वरूपच होतो आणि त्यावेळी त्याने सर्व जिंकलेलं असतं, सगळं काही जिंकलेलं असतं. आणि म्हणूनच गीतेमध्ये म्हटलं आहे समम पश्यन्हि सर्वत्र समवस्थितम ईश्वरम न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम. गीतेच्या 13व्या अध्यायामधला हा श्लोक आहे 28वा. ज्याने समदर्शन रूप परमसत्य ओळखलं तो हिंसा कोणाची करणार? ज्याची हिंसा करायची तोही तर तोच आहे. आपलीच हिंसा कोण करील? न हिनस्ती आत्मना आत्मानं हा जो श्लोकातला खालचा ओळीतला पहिला शब्द आहे तो या अर्थाने आहे की आपलीच आपण हत्या करणं होईल, दुसऱ्याशी जर वाईट वागणं म्हणजेच या अर्थाने. पण जो समदर्शन रूप असतो तो समदर्शन रूप परमसत्य ओळखले त्याने तर तो हिंसा कोणाची करणार? ज्याची हिंसा करायची तोही तर तोच आहे स्वतः. आपलीच हिंसा कोण करेल? पण समदर्शन म्हणजे सर्वत्र परमात्मदर्शन एकाएकी होत नाही. ती अहिंसेची परमावधी आहे. अहिंसो परमो धर्म किंवा अहिंसा परमो धर्म जे म्हटलं जातं की अहिंसा हे परम साधन आहे. तसा अहिंसा हा आत्म्याचाही स्वभाव आहे, स्वधर्म आहे आणि म्हणून अहिंसा
हा परमधर्म म्हटला गेला आहे. ज्या अर्थी नहि स्वभाव भावानां व्यावर्तेत, म्हणजे पदार्थांचा स्वभाव बदलू शकत नाही, त्या अर्थी एक त्याचाच जय आहे या जगामध्ये. परमात्मा हा सदैव स्वभावस्थित असल्यामुळे त्याचा म्हणजे त्याच्या आत्मधर्माचा सत्य अहिंसादिकांचा जय होतो आणि म्हणून त्याचं एक नाम जय असं म्हटलं आहे. सत्यमेव जयते किंवा यतो धर्मः ततो जयः या सर्व वचनांचेही तात्पर्य तेच आहे. म्हणून ब्रह्मज्ञान ज्याने प्राप्त केले तो स्वतः ब्रह्मस्वरूपच होतो आणि त्यावेळी त्यानेही सर्व जग जिंकलेलेच असते. म्हणजेच काय, ब्रह्मज्ञानीला सुद्धा हे साध्य होतं. परमात्मा तर काय सतत नित्य विजयीच होय. म्हणून परमात्म्याचं एक नाम जय हे सार्थ होय. श्लोक 67 510 नाम बघतो आपण. सत्यसंधा. ओम सत्यसंधाय नमः. सत्यासंधा संकल्पः अस्येति सत्यसंधः असं आदिशंकराचार्यांनी भाष्य केले आहे. संध म्हणजे संकल्प, ज्याचा संकल्प नेहमी सत्य असतो तो सत्यसंध म्हटलेला आहे. सत्यासंधा प्रतिज्ञा यस्य सहा सत्यसंधः, म्हणजे ज्याची प्रतिज्ञा सत्य तो सत्यसंध परमात्मा होय. इथे प्रतिज्ञा असं सुद्धा म्हटलेलं आहे. संध म्हणजे संकल्प किंवा प्रतिज्ञा, ज्याला म्हणता येईल सत्य प्रतिज्ञा अशा अर्थाने. गीतेमध्ये असं आलंय की कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताला मी कधीच अधोगतीला जाऊ देत नाही असं भगवंताने आश्वासनच दिलंय. त्या भक्ताचा नाश होत नाही. असा ज्याने शाश्वताचा आधार घेतला आहे, आधार घेतलेला असतो, आश्रय केलेला असतो, अशाश्वताचा नव्हे तर शाश्वताचा, त्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. म्हणजेच तो अधोगतीला कधीही जात नाही. परमात्म्याचे संकल्प, विचार, भावना, शब्द, विकृती नेहमी सत्यच असतात आणि त्यामध्ये कधीही तडजोड नसते. पुराणात सांगितलं आहे की एक वेळ स्वर्ग गडगडेल, पृथ्वी कोसळेल, हिमालयाचे चूर्ण होईल किंवा समुद्र आटून जातील, परंतु माझे शब्द कधीही फोल ठरणार नाही असं भगवंत म्हणतात. भगवंताला सिद्धीसाठी काही करावं लागत नाही. त्याचा तो स्वभाव आहे. सूर्याला प्रकाश देईन आणि देत राहीन अशी प्रतिज्ञा भगवंताला करावी लागत नाही. सत्य हेच त्याचं शील आहे, व्रत आहे. सत्य हीच त्याची प्रतिज्ञा आहे आणि ती त्याची प्रतिज्ञा सत्य आहे, अविथथ नाही, असत्य नाही, अविथथ नाही किंवा फोल नाही. संधा म्हणजे धारणा, ज्याची धारणा सम्यक नाही, त्याची प्रतिज्ञा सत्य होऊ शकत नाही. परमात्मा हा जीवाप्रमाणे कसली कामना धरीत नाही, त्यामुळेच ती पूर्ण होण्यासाठी लटका संकल्पही त्याला करावा लागत नाही. मी सच्चित आनंद आहे अशी धारणा त्याची आहे. ही त्याची धारणाच त्याची प्रतिज्ञा आहे आणि त्याच्या या प्रतिज्ञेमध्ये केव्हाही अंतर येत नाही. म्हणून परमात्मा कसा आहे, विनय, जय आणि सत्यसंध आहे. श्लोक 67 511 नाम बघतो आपण. दाशार्हः. ओम दाशार्हाय नमः. दाशो दानं तमर्हतीति दाशार्हः. सर्वस्वाचं दान करण्यास जो योग्य आहे असा, किंवा दाशार्ह म्हणजेच दशार्ह घेतलेला आहे त्या ठिकाणी अर्थ घेताना काही वेळा. कुलात जन्मलेला, दशार्ह कुलात जन्मलेला असाही अर्थ काही ठिकाणी केला आहे. दाश म्हणजे दान, यामध्ये अर्हपद आहे. अर्ह म्हणजे योग्य दानासाठी जो आहे असा. असा कोण? दान करण्यासाठी योग्य कोण? तर भगवान श्री विष्णू. म्हणून त्याचं एक नाम दाशार्ह. आणि दशार्ह जेव्हा म्हटलेलं आहे म्हणजेच दशार्ह म्हणजे अशा कुळात जन्मलेला. कोण? तर दशार्ह कुलोद्भवात भवत्वाद दाशार्ह. दशार्ह कुलात जो जन्मला तो दाशार्ह असं म्हटलंय. महा कोण? तर श्रीकृष्ण म्हटलंय. सहस्रामध्ये भगवंताच्या अवताराधिकांचे आख्यान नाही, तर प्राचीन पदांचे म्हणजेच अव्यक्त स्वरूपाचं चिंतन आहे. कारण प्रारंभीच भस्माचार्य म्हणतात की यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः
ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. ही जी नामं आहेत सहस्रामध्ये आलेली, हे त्या महात्म्याच्या विशेष विशेष गुणांचं स्वरूप सांगणारी असून प्रसिद्ध आहेत. ऋषींनी ती गायली आहेत. कल्याण साधण्यासाठी मी ती सांगतोय. गुणवाचक नामे आहेत, व्यक्तिवाचक नाहीत. पण अपवाद श्रीकृष्णावतार आहे. मनुष्य कितीही तत्वचिंतक असला तरी दैही आहे हे विसरता येत नाही. म्हणजे अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून त्या परब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होते आणि म्हणून व्यक्ताचा आश्रय तो करीत असतो. त्यामुळेच स्वदेशीय स्वकालीन महापुरुषाचा परमेश्वरी अवताराचा प्रभाव कोणीही टाळू शकत नाही. म्हणून ते श्रीकृष्ण अवताराचाच उल्लेख घेतलेला आहे इथे की दशार म्हणजे कुलोद्भवत्वाद दाशारह असा तो श्रीकृष्ण. खरोखरच त्यांच्याद्वाराच म्हणजेच अवतारी पुरुषांद्वारा त्या अव्यक्त महात्म्याचे परमात्म्याचे किंचित किंचित भान आणि ज्ञान आम्हाला होत असतं. आणि म्हणून अव्यक्ताच्या चिंतनामध्ये हे व्यक्ताचे नामरूप गुणशील कीर्तन येत आहे. गुरुविषयीची ही कृतज्ञता आहे. मनुष्य कितीही ज्ञानी झाला तरी तो कृतज्ञता सोडू शकत नाही. भीष्माचार्यांचा श्रीकृष्ण गुरु या अर्थाने तो म्हणतात आहे की गुरुविषयीची कृतज्ञता विसरता येत नाही. ही कृतज्ञता मर्यादाशील असावी. उलस्त्री जसे आपल्या पतीचे नाव न घेता उखाण्यातून घेते, तसं श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या गुरूंचं नाव खुबीने घेताना भज गोविंदम म्हणून इथे सहस्रकार दाशारह सात्वताम पती असं अर्धचरण जे आलेलं आहे ते या अर्थाने आहे. या श्लोकातला शेवटचा अर्धाचरण त्याचं वर्णन केलं आहे. दशारह कुलोद्भवत्वाद वा दाशारह श्रीकृष्ण हा असा उल्लेख भाष्यात आलाय. ते म्हणतात की ज्यांना माझा गुरु दशार्ह कुलोद्भव श्रीकृष्ण मान्य नसेल त्यांच्यावर मी तो लादत नाही. त्यांनी हा दाशार्ह श्रीकृष्ण न समजता दानार्ह परमात्मा दाशार्ह समजून घ्यावा. जो दानार्ह म्हणजे दान करण्यास योग्य आहे असा तो दाशार्ह म्हणजे कोणतं तो परमात्मा. दान करण्यायोग्य असं जो कोणी असेल तर तो फक्त भगवान विष्णू किंवा परमात्मा होय. ज्यांना श्रीकृष्ण मानत नसेल तर अशा अर्थाने त्यांनी म्हटले आदिशंकराचार्यांनी. कारण दाश म्हणजे दान आणि अर्ह म्हणजे योग्य या अर्थाने यज्ञादी कर्मांमध्ये साधकांनी त्याग भावनेने दिलेले जे दान असतं तो स्वीकारण्यामध्ये अत्यंत योग्य परमात्माच होय, तो श्री विष्णूच होय आणि म्हणून त्याला दाशार्ह म्हटलेलं आहे. भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाची अग्रपूजा केली होती ती यासाठीच दाशार्ह होय, म्हणून तो नाम त्याचे दाशार्ह. ते कसं आहे स्मरणीय आहे. श्लोक 67 512 नाम सात्वतां पतिः. ओम सात्वतां पते नमः. सात्वतं नाम तंत्रं तत्करोति किंवा सदा चष्टे तेषां पतिः योगक्षेमकरम इति असे दोन अर्थ भाष्यामध्ये सांगितलेले आहेत. सात्वत या नावाचे एक तंत्र आहे. त्याची रचना किंवा व्याख्यान करणारा तो सात्वतां पतिः म्हटलाय. किंवा सात्वत नावाचा यादव कुलांचा स्वामी. यदू हा वंशपुरुष प्रसिद्ध आहे, त्यावरून मग यादव वंश प्रसिद्ध झाला. तसा दशार्ह किंवा सात्वत नामक कोणी वंशपुरुष होऊन गेल्याचं आज ज्ञात नाही, पण एकेकाळी ते असलं पाहिजे. वंशात अनेक महापुरुष होतात आणि मग कालांतराने तो एकच वंश त्यांच्या नावाने ओळखला जातो. सूर्य, मनु, इक्ष्वाकू, रघु एकाच वंशातील महापुरुष, त्या प्रत्येकाच्या नावाने तो वंश किंवा कुल ओळखला जातं. तसंच यदू, वृष्णी, दशार्ह, सात्वत इत्यादी पुरुषांवरून किंवा कुलपुरुषांवरून तो वंश किंवा वंशांतर्गत ते कुल किंवा कुलांतर्गत एखादं उपकुल प्रसिद्ध होतं. आपल्याला पहिल्या अध्यायात गीतेच्या वार्ष्णेय आलेला आहे शब्द. हे वार्ष्णेया म्हणजे वृष्णी कुळात जन्मलेला कोण तर कृष्णाचं कुळ वृष्णी सांगितलेलं आहे म्हणून त्याला संबोधन वार्ष्णेय आलेलं आहे. हे सगळं असे कुलांवरून नावं पडलेली आहेत.
सात्वत हे सात्वत वंशीय जे लोक होत, या लोकांचा जो स्वामी तो, म्हणून त्याचं नाव सात्वतांपती म्हटलं गेलं. आता हे आपण कुलाबद्दल बघितलं. मगाशी सगळ्यात सुरुवातीला आपण बघितलं होतं की सात्वत नावाचं एक तंत्र आहे. तर ते तंत्रामागचं कारण काय आहे तर ते बघूया. तर त्या तंत्रमार्गाच्या ग्रंथाचं अनुसरण करणारे लोक कसे असतात? सात्विक असतात आणि म्हणून त्यांना सात्वत म्हणतात. सात्वत पंथाची अत्यावश्यक साधना म्हणजे भक्तिपूर्ण अंतःकरणाने अत्यंत एकाग्रतेने भगवान विष्णूच्या स्वरूपाचं ध्यान करणं. सात्वत हे एक तंत्र म्हटलं तर ते कसं? तर भारतामध्ये मुख्यतः वैदिकांचा यज्ञमार्ग आणि शाक्त शैव वैष्णवादिकांचा तंत्रमार्ग असे 2 संप्रदाय चालत आले आहेत. म्हणजे वैदिकांचा जो मार्ग आहे तो यज्ञमार्ग आहे आणि बाकी सगळे शक्ती म्हणजे शक्तीची उपासना करणारे किंवा शिवाची उपासना करणारे, म्हणून शाक्त शैव आणि विष्णूची उपासना करणारे वैष्णव इत्यादिकांचा तंत्रमार्ग सांगितला. असं 2 संप्रदाय चालत आले आहेत. आजच्या हिंदू धर्मामध्ये दोन्ही संप्रदाय एकवटून मंत्र आणि तंत्रयुक्त पूजाविधी होत असतो. मंत्र वैदिक आणि उपचार कसे असतात? तांत्रिक होत. तसं कुलदेवतेचे स्वरूप काय याचा विस्तार तत्वज्ञ वेगळा करतात. पण उत्सवप्रिय लोक कसे करतात? कुलदेवतेला आपल्या आवडीप्रमाणे नाम रूप गुण कर्मे चिटकवून, म्हणजे आपल्या कुलदेवतेला नाम देतात किंवा नाव रूप गुण त्याप्रमाणे कर्म ते चिटकवून मग तिचा गोंधळ मांडीत आलेले आहेत. त्यांचे जे तंत्र उभे झाले त्याला सात्वत तंत्र असं म्हटलं जातं. म्हणून सात्वत तंत्र म्हणून ते प्रसिद्ध झाले. सात्वतांपती या पदाने मानुषी तनुधारण करणारा म्हणजे मनुष्य अवतार घेणारा अशा अर्थाने मानुषी तनुधारण करणारा सगुण साकार अवतीर्ण परमात्मा समजावायचा. कारण या सगळ्या सात्वतांचा जे सात्विक आचार विचार करणारे सगळे किंवा या पद्धतीने तंत्र यंत्र मंत्र मानून त्याप्रमाणे करणारे असे हे सगळे सात्विक आणि त्यांचा जो पती तो सात्वतांपती असं म्हटलेलं आहे. हा आणि तो कोणता? परमात्मा समजवायचा. हा जो अवतार आहे हा त्या निर्गुणाचा आहे हे मात्र विसरायचं नाही. मंत्र प्राचीन घेऊन तंत्र अर्वाचीनच नव्हे तर अगदी आधुनिकही घ्यायचे आणि मग या योगे परंपरा आणि प्रगती यांचा समन्वय साधून जीवन समुन्नत होईल असा जो विचार तो हे सात्विक लोक करतात. आणि या सगळ्यांचा जो पती सात्वतांपती म्हणजे तो परमात्मा होय.